नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 19 ऑगस्ट 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, लाडकी सून योजना कोणत्या उद्देशासाठी नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे? तर सुनांच्या संरक्षणासाठी। यानंतर अलीकडेच कोणत्या देशाने पहिले AI आधारित संसद सहाय्यक प्रणाली सुरू केली आहे? तर जपान। यानंतर अलीकडे आपल्या भारतातील कोणते राज्य ग्रीन एनर्जी हब घोषित झाले आहे? तर राजस्थान हे राज्य। यानंतर अलीकडेच कोणत्या भारतीय शहराला युनेस्को ग्लोबल हेरिटेज सिटी दर्जा मिळाला आहे? तर वाराणसी। यानंतर पुढील प्रश्नाकडे आपण वळूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडे कोणता देश जगातील पहिले हायड्रोजन चलित रेल्वे नेटवर्क सुरू करणारा देश आहे? तर जर्मनी। यानंतर ग्लोबल स्टार्टअप इंडेक्स 2025 मध्ये कोणता देश अव्वल ठरला? तर अमेरिका हा देश। यानंतर ग्लोबल सायबर सिक्युरिटी फोरम 2025 ची मेजवानी अलीकडे कोणत्या देशाने केली? तर सौदी अरेबिया या। यानंतर अलीकडेच आपल्या भारतातील कोणत्या खेळाडूने वर्ल्ड चेस कप 2025 जिंकला? तर डी गुकेशने जिंकला आहे। यानंतर अलीकडेच कोणत्या राज्याने मिशन क्लीन गंगा फेज 2 नुकताच सुरू केला? तर उत्तर प्रदेश या। यानंतर कालचा आपला 10वा प्रश्न होता, तर अलीकडे कोणत्या भारतीय वैज्ञानिकाला ग्लोबल क्लायमेट अवॉर्ड 2025 मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर सुनीता नारायण यांना। ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आणि आजचा आपला पहिला प्रश्न आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर अलीकडे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून कोणाचे नाव जाहीर करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन ए CP राधाकृष्णन यांचे नाव। कोणाचे? तर CP राधाकृष्णन यांचे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात स्पष्टीकरणासहित। तर आपल्या महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल CP राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी भाजपने उमेदवार म्हणून जाहीर केले आहे। तर भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनी ही घोषणा केली। तर विद्यार्थी मित्रांनो, राधाकृष्णन मूळचे तामिळनाडूतील असून 2 वेळा कोयंबटूर लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आले आहेत। तर त्यांचा राजकीय अनुभव आणि संघटनेतील दीर्घ कार्यकाळ लक्षात घेऊन त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे। यानंतर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर आपल्या भारताचे उपराष्ट्रपती, तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात। सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा ही माहिती। आणि आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन 1952 ते 1962 दरम्यान। आणि निवड पद्धत, तर लोकसभा व राज्यसभा सदस्यांच्या संयुक्त निवडणुकीतून प्रमाण प्रतिनिधित्व पद्धतीने। लक्षात ठेवा। आणि कालावधी 5 वर्षांचा असतो। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा, तर मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब नुकताच कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मनिका विश्वकर्मा यांनी जिंकला आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात स्पष्टीकरणासहित। तर जयपूर येथे झालेल्या भव्य स्पर्धेमध्ये मनिका विश्वकर्मा यांनी मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब जिंकला आहे। तर यामुळे त्या आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेमध्ये आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिक जीके चे महत्त्वाचे मुद्दे पाहूयात मिस युनिव्हर्स इंडिया बद्दल। तर मिस युनिव्हर्स इंडिया ही स्पर्धा आपल्या भारतातून आंतरराष्ट्रीय मिस युनिव्हर्स साठी प्रतिनिधी निवडते। आणि सुरुवात तर 1952 पासून मिस युनिव्हर्स स्पर्धा सुरू झालेली होती। यानंतर आपल्या भारतातून मिस युनिव्हर्स विजेतेपद मिळवणारे आपण पाहून घेऊया। तर प्रथम सुष्मिता सेन 1994 मध्ये पहिल्या भारतीय विजेत्या होत्या। आणि दुसऱ्या तर लारा दत्ता 2000 मधील दुसरी भारतीय विजेता। आणि हरनाज संधू 2021 मधील तिसरी भारतीय विजेता ठरली। लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढील प्रश्न आहे तिसरा, तर भारत 2025 मध्ये कोणता आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आयोजित करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए G20 शिखर परिषद। कोणती? तर G20 शिखर परिषद। तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे? तर भारत 2025 मध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे SCO शिखर परिषद आयोजित करणार आहे। तर हा आशियातील सर्वात मोठा प्रादेशिक संघटनांपैकी एक आहे। तर या परिषदेमध्ये
प्रामुख्याने दहशतवाद विरोध, प्रादेशिक सुरक्षा, व्यापार, ऊर्जा, सहकार्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर मोठा भर दिला जातो। तर भारतासाठी हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे, कारण याद्वारे आपल्या भारताला मध्य आशियातील देशांशी आर्थिक व धोरणात्मक संबंध दृढ करता येतात। यानंतर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहेत, तर स्थापना झाली 2001 मध्ये शांघाय चीनमध्ये आणि मुख्यालय बीजिंग चीनमध्ये आहे। आणि सुरुवातीचे देश कोणते होते, तर चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिझस्तान, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान। आणि भारत व पाकिस्तान पूर्ण सदस्यत्व 2017 मध्ये मिळाले। एकूण सदस्य देश आहेत सध्या 8 आहेत, लक्षात ठेवा। आणि 2023 मध्ये आपल्या भारताकडे अध्यक्षपद पहिली ऑनलाईन SCO परिषद भारताने घेतली होती आणि 2025 मध्ये आपल्या भारतामध्ये प्रत्यक्ष SCO शिखर परिषद आयोजित होणार आहे, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न चौथा आहे आपला, तर आजा एकादशी 2025 मध्ये कोणत्या दिवशी साजरी झाली, लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 20 ऑगस्ट। कोणत्या, तर 20 ऑगस्ट। तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया स्पष्टीकरणासहित। तर 2025 मध्ये आजा एकादशी 19 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली। तर या व्रताचे पारण 20 ऑगस्ट रोजी झाले। तर आजा एकादशीला आजा किंवा आनंदा एकादशी असेही म्हटले जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाची सूचना आहे। तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 100 लाईक ठेवलेलं आहे। किती, तर फक्त 100 लाईक। तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी लवकरात लवकर आपले 100 लाईक पूर्ण करा। आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी व्हिडिओच्या शेवटी काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील देत असतो। त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, लक्षात ठेवा। तर विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही गोष्टी जर तुम्ही केल्या तर मला ही नवीन व्हिडिओ म्हणजे पुढील व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळत असतं। तर लवकरात लवकर आपले 100 लाईक आणि कमेंट मध्ये प्रश्नाचे उत्तर सांगण्याचा सर्वांनी प्रयत्न करत जा। तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते। असे मानले जाते की या व्रतामुळे पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्ती देखील होते। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 5वा। तर अलीकडे कोणत्या शहरामध्ये उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच उद्घाटन करण्यात आले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोल्हापूर या। कोणत्या, तर कोल्हापूर या। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले। तर या बेंचमुळे कोल्हापूर आणि परिसरातील नागरिकांना सामाजिक, आर्थिक व न्यायसंगत न्याय मिळविण्यास मोठी सोय होणार आहे। तर यामुळे कोल्हापूरला खंडपीठाचा दर्जा मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। तर या बेंचमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्रकरणांची सुनावणी कोल्हापुरामध्ये होऊ शकणार आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 6वा। तर राज्यसभेने 18 ऑगस्ट 2025 रोजी कोणते विधेयक पारित केले, तर याचे योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन बी भारतीय बंदरगाह विधेयक 2025 पारित केले आहे, लक्षात ठेवा। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आपला। तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे स्पष्टीकरणासहित। तर हा कायदा 1908 च्या इंडियन पोर्ट्स ऍक्ट ऐवजी लागू होईल व 2047 पर्यंत आपल्या भारताला जागतिक सागरी शक्ती बनवण्याचा मोठा उद्देश आहे, लक्षात ठेवा। यानंतर 18 ऑगस्ट 2025 रोजी राज्यसभेने आपल्या भारतीय बंदरगाह विधेयक 2025 पारित केला। तर हा कायदा आता जवळपास 117 वर्ष जुना इंडियन पोर्ट ऍक्ट 1908 रद्द करून त्याऐवजी लागू होणार आहे। तर या मागचा मुख्य उद्देश आहे 2047 पर्यंत आपल्या भारताला जागतिक सागरी शक्ती बनवणे हा। तर यामुळे आपल्या भारतातील बंदर व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, सुरक्षा व सागरी व्यापारामध्ये क्रांतिकारी बदल होणार आहेत, लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे। तर भारतीय बंदरे व कायदे याविषयी पाहून घेऊयात महत्त्वाचे स्टॅटिकचे मुद्दे। तर जुना कायदा इंडियन पोर्ट ऍक्ट 1908, तर नवीन कायदा कोणता, तर भारतीय बंदरगाह विधेयक 2025 असा। आणि महत्त्वाचा उद्देश काय आहे, तर बंदरांच्या आधुनिकीकरण, सागरी सुरक्षेत वाढ आणि व्यापार वृद्धी। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतातील महत्त्वाची बंदरे कोणती आहेत, तर मुंबई बंदर झाले सर्वात जुने बंदर आणि कांडला दीनदयाळ बंदर गुजरातमध्ये सर्वात मोठे आहे आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट हे बंदर कुठे, तर कंटेनर ट्रॅफिक साठी सर्वात मोठे बंदर मानले जाते। आणि यानंतर आपल्या भारतातील एकूण प्रमुख बंदरे किती आहेत, तर 13 आहेत। त्यामधील 12 केंद्रशासित प्रदेश आणि एक आहे खाजगी कांडला, लक्षात ठेवा।
तर खाजगी धोरण, तर सागरमाला प्रोजेक्ट 2015 पासून बंदर विकास प्रकल्प आहे, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 7वा प्रश्न, तर दिल्लीतील कोणत्या सांस्कृतिक केंद्राने तात्पुरते अभ्यासक्रम नोंदणी थांबवली आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन सी, इटालियन कल्चरल सेंटर, लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे? तर 2025 मध्ये आपल्या भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांस्कृतिक केंद्राच्या नोंदणीसाठी नवीन नियम लागू केले आहे. तर यामुळे दिल्लीतील इटालियन कल्चरल सेंटरने तात्पुरते अभ्यासक्रम नोंदणी थांबवली आहे. तर हे केंद्र इटालियन भाषा, कला, संगीत व संस्कृतीचे वर्ग आयोजित करते, लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांनी. यानंतर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर इटालियन कल्चरल सेंटर दिल्ली तर इटालियन भाषा व कला शिकवते. अलायन्स फ्रान्सेज तर फ्रान्स फ्रेंच भाषा व संस्कृती प्रसारासाठी. यानंतर मॅक्स म्युलर भवन तर जर्मनीमधील तर जर्मन भाषा व संस्कृती शिकवते. आणि ब्रिटिश काउन्सिल तर UK मधील तर इंग्रजी भाषा व ब्रिटिश संस्कृती प्रसारासाठी, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो तर या केंद्राद्वारे परदेशी भाषा शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम व आंतरराष्ट्रीय संबंध वृद्धिंगत होत असतात. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा, तर 18 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन नुकतेच झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अच्युत पोतदार यांचे. कोणाचे? तर अच्युत पोतदार यांचे. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे? तर 91 वर्षीय ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे 18 ऑगस्ट 2025 रोजी नुकतेच निधन झाले आहे. तर ते मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते व त्यांनी अनेक नाटकं, सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले आहे. तर त्यांच्या अभिनयामुळे मराठी रंगभूमी व चित्रपट सृष्टीला समृद्धी मिळालेली आहे, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 9वा प्रश्न आहे आजचा आपला, तर 18 ऑगस्ट 2025 रोजी भारत चीन सीमा चर्चेसाठी आपल्या भारतामध्ये कोणते चीनी अधिकारी आले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वांग ई आले आहेत. कोण आहेत ते? तर वांग ई. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे? तर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग ई 18 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या भारतामध्ये आले आहेत. तर या भेटीचे मुख्य उद्दिष्ट आहे भारत चीन सीमेवरील तणाव कमी करणे आणि द्विपक्षीय चर्चा करणे. तर भारत व चीन यांच्यातील सीमा विवाद दीर्घकाळ चालत आहे, यामुळे अशा उच्चस्तरीय भेटी महत्त्वाच्या ठरतात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 10वा प्रश्न, रघुजी भोसले यांचा वारसा कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आपल्या महाराष्ट्र. कोणत्या? तर आपल्या महाराष्ट्र. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे? तर रघुजी भोसले हे आपल्या महाराष्ट्रातील मराठा राजघराण्याशी संबंधित होते. तर त्यांनी मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तर रघुजी भोसले हे विशेषतः नागपूर राज्याचे संस्थापक म्हणून प्रसिद्ध आहेत. तर त्यांच्या शासन काळामध्ये मराठा साम्राज्याचा प्रभाव मध्य भारतापर्यंत पोहोचला. यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे, तर रघुजी भोसले यांविषयी महत्त्वाची माहिती आपण स्टॅटिकच्या मुद्द्यानुसार पाहून घेऊयात. तर 17व्या शतकातील मराठा वंशातील हे राज्य आहेत आणि प्रमुख योगदान ह्यांचे. तर नागपूर राज्याची स्थापना करण्यात आली, मराठा साम्राज्याचा विस्तार देखील. आणि संबंधित राज्य कोणते? तर आपले महाराष्ट्र हे राज्य. आणि इतिहासामध्ये महत्त्व यांचे कोणते आहे? तर मराठा साम्राज्याच्या मध्य आणि पूर्व भारतातील धोरणात्मक भूमिका. यानंतर 11वा आणि शेवटचा प्रश्न, तर आज आपण एक प्रश्न एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर अजित डोवाल आपल्या भारतात कोणत्या पदावर कार्यरत आहेत? महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, ते आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या पदावर कार्यरत. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. तर अजित डोवाल सध्या आपल्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजेच NSA म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांना आपल्या भारताच्या सुरक्षा, गुप्तचर व धोरणात्मक बाबींचे नियोजन व सल्ला देणे हे मुख्य त्यांचे कार्य आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजित डोवाल हे लडाख, काश्मीर व आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रकरणांमध्येही आपल्या भारताचे महत्त्वाचे प्रतिनिधित्व करत असतात. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे, तर अजित डोवाल विषयी महत्त्वाची माहिती आपण स्टॅटिकच्या मुद्द्यानुसार पाहून घेऊयात. तर त्यांचा जन्म झाला 20 ऑक्टोबर 1945 मध्ये. शैक्षणिक पार्श्वभूमी इंडियन पोलीस सेवा म्हणजेच IPS अधिकारी आहे ते 1968 च्या बॅचचे. आणि मुख्य योगदान आहे उरी लष्करातून गुप्तचर काम, काश्मीर व पाकिस्तान धोरणांवर प्रभाव. तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पद तर भारतातील सर्वोच्च सुरक्षा सल्लागार पद आहे हे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या
चालू घडामोडीमध्ये पाहिला होता, ज्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 100 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 100 लाईक. तर सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले 100 लाईक पूर्ण करायचे आहेत. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.